आज आपण पाहणार आहोत अस्तर कसं जोडायचं, स्टेप बाय स्टेप असं व्यवस्थित सांगणार आहे। पाहू शकता तुम्ही हा काठ आपण छोटे छोटे असे कट्स दिलेले आहे, कारण हा काठ एकदम कडक आहे। त्याच्यासाठी आपण याला अगदी छोटे छोटे कट्स दिलेले आहेत। कट्स दिल्यानंतर जे काठ आहे तो व्यवस्थित असा कडक राहत नाही किंवा टाईट असं वळल्यासारखं दिसत नाही। तर ते जर तुमच्या ब्लाउजला जर काठ कडक असेल तर तो आपण असे छोटे छोटे कट्स द्यायचे, म्हणजे तो काठ असं नॉर्मल असं फाकल्या जातो आणि व्यवस्थित असं टाईट वगैरे येत नाही, झोळ वगैरे पडत नाही। तर तुम्ही असे ट्राय नक्की करत जा। असे हे आपण व्यवस्थित जिथं आपण म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही त्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अस्तर जोडताना कोणती काळजी घ्यायची। आता आपण ही मागची बॅग ठेवलेली आहे, तर आपण हे बरोबर हे व्यवस्थित असे हात फिरूच आपण हे अस्तर जोडायचं, म्हणजे याला चोळ येत नाही। असं टाईट पकडायचं वर आणि खालचं हे काठाला आपण शिलाई मारत आहोत। तर ही अशी पद्धत आहे अस्तर जोडण्याची। नाही तर तुम्ही सहज ठेवलं तर कुठेतरी चोळ येतो, कुठे पडतात। पाहू शकता मी असे हात व्यवस्थित असे साफ करून घेत आहे। त्यामुळे काय होतं, खाली सुद्धा एखादी कुठं गुढी असेल ती निघून जाते, अस्तरला गुढी असेल तर ती पण निघून जाते। तर असं ही अस्तर जोडण्याची पद्धत आहे। आणि मग हे अस्तर चांगलं जोडल्यावर आपली जी फिनिशिंग आहे ब्लाऊजची ती एकदम परफेक्ट येते। कुठे चोळ येत नाही, घातल्यानंतर कुठं उचकल्यासारखं वाटत नाही। नाही तर बरेचदा काय होतं, व्यवस्थित जर अस्तर नाही जोडलं तर तुमचं असं उचकल्यासारखं दिसतं, अस्तरला चोळ येतो, आतून वळल्यासारखं दिसतं। तर असं जर तुम्ही अस्तर मारलं तर तसं काही होत नाही। तर अशी हे अस्तर जोडण्याची पद्धत आहे। आता आपण मेन म्हणजे पहिली स्ट्रिक आहे, तर आपण ही ब्लाऊजची उंची आहे ती परफेक्ट करून घेणार आहोत। समज आपल्या कटिंगमध्ये जर कुठं कमी जास्त झालेलं असेल तर ते पटकन आपल्याला इथंच त्याची चूक जी दुरुस्ती आहे ती आपण इथंच करायची आहे। तर आपण हे शिलाई मार्जिन ठेवून हे बाकीचं जे आहे ते असं कट करून टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे करून घ्यायचं। आणि हे पहा, हे गळा, आता जो गळा आहे फक्त शिलाई मार्जिन ठेवायची आणि तुमचा जो गळा आहे तो करेक्ट तेवढाच येतो। तुम्ही नाही मोजला तरी पण तेवढाच येतो। जर मोजायचं तर ते पण ट्राय करत जा। आणि कमी जास्त होत नाही, गळा आहे तेवढाच राहतो। जेवढं आपल्याला मापाला ब्लाऊजच्या मापासाठी गळा सांगितलेला आहे तेवढाच होतो। ह्या छोटे ज्या स्ट्रिक आहेत ते व्यवस्थित तुम्ही फॉलो करायच्या, म्हणजे तुमचं अस्तर जोडण्याची जी पद्धत आहे, ज्या पुढच्या चुका टळतात ते अस्तरमध्येच आपण दुरुस्त करायच्या। पाहू शकता बॅग एकदम आपली ही परफेक्ट अशी झालेली आहे। परत एकदा आपण चेक करायची आपली उंची बरोबर झाली की नाही। अशी ही पद्धत आहे अस्तर जोडण्याची, म्हणजे तुमच्या बाकीच्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत ते टळल्या जातात आणि फिनिशिंग येते। आपल्याला पण विश्वास बसतो की आपलं ब्लाऊज बरोबर आलं, आपण सगळं चेक केलं। आता पाहू शकता कटोरी आपण समोरासमोर ठेवलेली आहे। बऱ्याचदा काय होतं, एकाच साईडची कटोरी होती, तर तसं न करता आपण हे दोन्ही कटोऱ्या वेगवेगळ्या असं समोरासमोर ठेवायच्या, उलटं सुलटं पाहायचं आणि समोरासमोर ठेवायच्या, म्हणजे कमी जास्त होत नाहीत आणि परत उकलीची भानगड पडत नाही। तर तुम्ही ह्या अशा पद्धतीने अस्तर जोडण्याची म्हणजे शिका, म्हणजे तुम्हाला वळण लावायचं हाताला आपल्या, म्हणजे ते परफेक्ट असे अस्तर जोडून आपलं तयार होतं। आणि हे मी असं हात ठेवलेला आहे, कारण आपण जे हात ठेवला म्हणजे आपण जिथून कटोरी सुरुवात केलेली आहे तेवढाच राहतो, कपडा ओढल्या जात नाही। तर त्याच्यासाठी हे असं हात ठेवूनच आपण हे, आणि नंतर काय करायचं, तुमचे दोन्ही कटोरे जोडून झाल्यावर मग आपण हे असं हात फिरून घ्यायचा आणि आहे ते व्यवस्थित असं एकावर एक ठेवून बाकीचं जे एक्स्ट्राचा कपडा आहे कोणती छोटी मोठी असेल तर बरोबर करून घ्यायची। ही आहे कटोरीची पद्धत जोडण्याची आणि कमी जास्त होत नाही, दोन्ही कटोऱ्या सेम येतात। आणि आपण हे
टक्सचा पॉईंट तयार करून घेतलेला, आपल्याला किती इंच पाहिजे ते. आता ही क्रॉसपट्टी आहे. व्यवस्थित असं क्रॉसपट्टी आपण परफेक्ट ही जोडून घ्यायची आहे. याने काय होईल, तुमची क्रॉसपट्टी कमी जास्त होणार नाही, एकाच साईडची होणार नाही. खूपदा होतं एकाच साईडची क्रॉसपट्टी होती. एकावर एक ठेवून पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं, म्हणजे क्रॉसपट्टीसुद्धा आपली कमी जास्त होत नाही. आहे तेवढंच बरोबर माप, तुम्हाला परत मोजायची गरज नाही पडत. आता आपला फ्रंट, आपण फ्रंटला सुद्धा तसंच करायचं आहे. समोरासमोर ठेवायचे आणि म्हणजे एकाच साईडचे होत नाही, तर बऱ्याचदा खूपदा होते एकाच साईडचे होतात. असं हे परफेक्ट अस्तर समोरच्या फ्रंटला जोडून घ्यायचे आहे. आणि बघा ना, मी हात व्यवस्थित असं हात फिरूनच आपण अस्तर जोडून घ्यायचे, नाहीतर काय होतं, एक साईड आवडलं जातं किंवा ह्या कोणापासून ह्या कोणापर्यंत असं पकडून ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित असं कुठं चोळ येत नाही. आणि हात मात्र फिरवत राहायचा, म्हणजे जो कपडा जर खाली कुठं चोळला असेल काय असेल तर तो निघून जातो. आणि दोन्ही फ्रंट जोडून झाल्यावर आपण तो एकावर एक ठेवायचे आणि कमी जास्त आहेत का ते पाहायचं. ह्या गोष्टी सुरुवातीला नाही कळत, हळूहळू अंगी वळण करून घ्यावी लागतात. तर ह्या गोष्टी एकदा समजल्या किंवा नेहमीसाठी आपण केल्या, पण आपण हात जरी फिरवला तरी कुठं चोळ काही दिसत नाही, नाही तर हात फिरवला की घडी तयार होते. तसं न होता परफेक्ट आपले हे अस्तर जोडून झालेलं आहे. आता आपण हे बाहीला जॉईंट देऊन घेतलेले आहेत आणि हे आहे बाहीला आपण जॉईंट देऊन घ्यायचे आहेत. आणि ज्यावेळी आपण त्याच्यावर दाब ट्यूब देतो, एकदम बारीक याने दाब ट्यूब द्यायची, म्हणजे तुमची शिलाई मारलेली सुद्धा दिसत नाही, म्हणजे जोडलेली सुद्धा दिसत नाही, अशी आपण शिलाई मारून घ्यायची, म्हणजे उकलण्याचा वगैरे प्रश्नच येत नाही. छान अशी आपली अस्तर जोडून झालेलं आहे. आपण बाहीला सुद्धा समोर काट असेल तर त्याला आपण हे म्हणजे छोटे कट्स मारल्यामुळं आपले ते पण कडक राहत नाही, तर त्याच्यासाठी आपण ते सुद्धा आपण
अशी ही अस्तर जोडण्याची पद्धत आहे, सोपी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। तुमचं 80% ब्लाऊज हे अस्तर जोडण्यावरच अवलंबून असतं। तुम्ही अस्तर किती परफेक्ट जोडताय, किती फिनिशिंगने जोडताय, यावरूनच आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग कळते। तर सुरुवात अस्तरपासूनच सुरुवात करा तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग देण्याची, तर तुमचे ब्लाऊज नक्की चांगले येतील। बाही सुद्धा मोजून पाहिजे आपली पायची, की आपली मापाची बाही किती आहे। आपल्याला ती बाहीवर बाही ठेवायची आणि मार्जिंग ठेवायची, बाहीची मार्जिंग ठेवायची आणि बाकीची एक्स्ट्राचं आपण कट करून टाकायचं। कधीच तुमचं ब्लाऊज कमी जास्त होणार नाही या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडलं तर। काज बटन पट्टी सहित तयार करून ठेवायची, जोडायला खूप नंतर ज्यावेळेस आपण